राजकीय नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना असो किंवा आपल्याकडे मत मागण्यासाठी येत असो, नवीन आघाड्या करताना असो, एक वाक्य हमखास बोलतात, आम्ही हे करतोय ते विकासासाठी. आपला विकास किती होतोय ते आपल्या समोर आहे, पण त्यांचा विकास किती झालेला आहे 5 वर्षामध्ये हे सुद्धा निवडणुकीला उभं राहताना त्यांना द्यावं लागलेलं ॲफिडेव्हिट म्हणून समोर येत आहे. बघूया कोणाचा किती 5 वर्षामध्ये विकास झालेला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर या सगळ्यामध्ये आपण बघतोय की हे जे सगळे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची ही नदी समाधान सरवणकर यांची एकूण संपत्ती 46.59 कोटी आहे. 2017 मध्ये 9.43 कोटी होती. बरीच वाढ झालेली आहे, बराच विकास झाला. 9 वर्षामध्ये 37 कोटींचा विकास झाला. श्रद्धा जाधवांची संपत्ती जी 46 कोटी आहे, 24ला 44 होती, वर्षभरात 2 कोटींची वाढ झाली. विशाखा राऊत यांची एकूण संपत्ती 21 कोटी 83 लाख इतकी आहे. 17 मध्ये ती 14 कोटी 37 लाख होती, 7 कोटींची वाढ झाली. यामिनी जाधवांच्या संपत्तीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे 4 कोटींची. 2024 मध्ये 10.10 कोटी होती. तर नील सोमयांची संपत्ती 9 कोटी होती, 9 कोटी आहे. 2017 मध्ये ती 1.99 कोटी होती. 9 वर्षामध्ये 7 कोटींनी ती वाढलेली. तेजस्वी घोसाळकर यांची एकूण संपत्ती 5 कोटी रुपये आहे. 17 मध्ये 25 लाख रुपये होती. 9 वर्षात ती 4 कोटी 75 लाख झाली. किशोरी पेडणेकरांची एकूण संपत्ती 5.26 कोटी आहे. 2017 मध्ये 1 कोटी 61 लाख होती. 9 वर्षात 3.65 कोटी रुपये ती वाढली. रवी राजा जे विरोधी पक्ष नेते सुद्धा राहिले, एकूण संपत्ती 10.12 कोटी आहे. 2017 मध्ये 5.12 होती, ती आता 9 वर्षामध्ये 5 कोटी रुपये. मिलिंद वैद्य यांची एकूण संपत्ती 13.39 कोटी आहे. 2017 मध्ये 2.14 कोटी होती, वाढ झाली. 9 वर्षामध्ये 11.25 कोटी. शैलेश फणसेंची संपत्ती 25 कोटी रुपये आहे. दीप्ती वायकर यांची एकूण संपत्ती 22.1 कोटी रुपये आहे. यशवंत किल्लेदार यांची एकूण संपत्ती 7.5 कोटी आहे. प्रभाकर शिंदेची एकूण संपत्ती 17.63 कोटी आहे. आज जे काही ॲफिडेव्हिट असतं ह्या वाईट इन्कम असतं. हे काय काही लोक आपण बघितलं असाल इथे करोडोंच्या गाड्या वापरतात, पण त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये आपण बघितलं की एकही गाडी नसते. जे आहे ते सत्य जे आहे ते आहे. आज आपण GST भरतो, टॅक्स भरतो, आपण मेहनत करतो, आपण काम करतो, माझे व्यवसाय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीतनं बघा राजकारणात आलं म्हणजे फक्त काही खंडणी घेऊन की आजकालचं जे काही की राजकारणात येऊन पैसे कमवावे असं नाही. आम्ही ऑलरेडी माझी 2017ला देखील माझे ॲसेट्स तेवढेच होते आणि आत्ता देखील आहे. 8 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होतीये. पिंपरी चिंचवडच्या राजकीय रणांगणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगेंमध्ये सुरू असलेला कलगीतुरा थांबायचे नाव घेत नाहीये. अजित पवारांनी प्रचाराची राळ उठवताना पिंपरी चिंचवडमधील पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नाव न घेता महेश लांडगेंवर जोरदार निशाणा साधला. पुणे नाशिक रस्त्यावर एक तिथं भोसरीला 70 लाख रुपयाचा शीतलबाग पादचारी अशा पद्धतीचा पूल केला गेला. तो पूल कुणी केला, काय केला, त्याच्या खोलात जा. नंतर त्या पुलाची किंमत 70 लाखाची 7 कोटी झाली. 7 कोटी. आणि तिथं अक्षरशः भ्रष्टाचार तिथं तर पचला आणि ती 70 लाखाचा 7 कोटी हा पॅटर्न झाला. आणि त्याच पटीतनं नंतर एकदा माणसाला चटक लागली, जसं बिबट्याला किंवा वाघाला रक्ताची चटक लागली की मग तो कुणालाही त्या ठिकाणी ठार मारायला मागं पुढं बघत नाही, तशा पद्धतीनं तिथं पहिलं ते एवढे पैसे मिळाल्यानंतर माणूस अक्षरशः बेभान होतो. तसं इथं ज्यांच्यावर कारभारी पद दिलेलं होतं ते बेभान झाले.
पण त्यांचं काय मागचे बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे, भ्रष्टाचार अमुक तमुक हे सगळं चालूच आहे. पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये. मग असे 2-4 घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे. त्यांनी मला विचारावं, लय अवघड गोष्ट आहे ती प्रश्न विचारणं. त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. कोण भ्रष्टाचारी आहे हे पिंपरी चिंचवडच्या नगरातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. अलीकडे कोण त्यातला भस्मासूर आहे हेही चांगल्या पद्धतीने माहित आहे. तुम्हाला एक सांगतो की आम्ही पवार साहेबांच्या तालमीत, पवार साहेब एक सिंहासारखं नेतृत्व राजकारणामधलं आणि त्यांच्या तालमीत अजितदादांसारखा वाघ तयार झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सिंहाचा आणि वाघाचा पक्ष आहे. त्यामुळे लांडग्या बिंडग्यांकडे आम्ही लक्ष देत नाही. तर सगळे वाघ, सिंह, लांडगे हे सगळे मिळून आता एकमेकांचे कपडे फाडतायत.